विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहतोय कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग पेपर 1 या विषयावरील विविध टॉपिकची माहिती। मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिले ते म्हणजे कॉस्ट शीट या प्रकरणावरची थ्योरेटिकल माहिती। आज आपण पाहणार आहोत कॉस्ट शीट याच प्रकरणावरील मल्टिपल चॉईस क्वेश्चन कसे असणार आहेत या संबंधीची माहिती। विद्यार्थी मित्रांनो, मी प्राचार्य डॉक्टर किशोर जगताप, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। मित्र हो, माझी वेबसाईट आहे, इंस्टाग्राम आहे, फेसबुक पेज आहे, व्हॉट्सअप आहे, या सर्वांच्या लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत। तुम्ही त्या फॉलो करू शकता आणि येणारे अपडेट्स जाणून घेऊ शकता। विद्यार्थी मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला तर निश्चितपणे त्याला लाईक करा, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना तो शेअर करा आणि ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल त्यांनी चॅनलला त्वरित सबस्क्राइब करा। कॉस्ट शीट, त्या कॉस्ट शीटमध्ये येणारे सर्व एलिमेंट्स आपण म्हणजेच एक्सपेन्सेस किंवा ओव्हरहेड कसे आहेत, त्याचा परफॉर्मा कसा आहे हे आपण मागील व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहिलेलं आहे। यामध्ये आपण डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर, डायरेक्ट एक्सपेन्सेस, प्राइम कॉस्ट, त्यामध्ये फॅक्टरी ओव्हरहेड ॲड करा, फॅक्टरी कॉस्ट मिळेल। फॅक्टरी कॉस्टमध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणजेच ऑफिस ओव्हरहेड ॲड करा, तुम्हाला कॉस्ट ऑफ प्रोडक्शन मिळेल। त्यामध्ये सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड, रिसर्च अँड डेव्हलपमेंट ओव्हरहेड ॲड करा, तुम्हाला टोटल कॉस्ट मिळेल। टोटल कॉस्टमध्ये तुम्ही प्रॉफिट ॲड करा म्हणजे सेलिंग प्राइस मिळेल। अशा पद्धतीने कॉस्ट शीटचं एकंदरीत स्ट्रक्चर आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेलं होतं। त्यामध्ये प्रत्येक कॉस्ट आणि प्रत्येक ओव्हरहेड, प्रत्येक एलिमेंट हे आपण डिटेलमध्ये पाहिलेलं आहे। त्या सर्वांचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन सहजपणे सोडवता येऊ शकेल। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्ट मल्टिपल चॉईस क्वेश्चनकडे जाण्यापूर्वी तुम्ही कॉस्ट शीट मधल्या प्रत्येक घटकाचा बारकाईने अभ्यास करणं आवश्यक आहे। तो व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पहा, तो समजून घ्या आणि त्यानंतरच तुम्ही मल्टिपल चॉईस क्वेश्चन कडे या। या कॉस्ट शीट टॉपिक वर मल्टिपल चॉईस क्वेश्चन कसे असणार आहेत ते आता आपण पाहूया। क्वेश्चन नंबर 1, डॅश इज द स्टेटमेंट व्हिच प्रोव्हाइड्स फॉर द असेंबली ऑफ द डिटेल कॉस्ट of a cost center or cost unit, that is cost sheet. Cost sheet is a statement which provides for the assembly of the detailed cost of a cost center or cost unit. Theoretical part मध्ये आपण सुरुवातीलाच cost sheet ची डेफिनेशन पाहिलेली होती, ते लक्षात असेल तर ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सहजासहजी देता येऊ शकेल। ए। क्वेश्चन नंबर 2, फॅक्टरी कॉस्ट आर ऑल्सो कॉल्ड। फॅक्टरी कॉस्टला काय म्हटलं जातं तर फॅक्टरी कॉस्टला वर्क कॉस्ट सुद्धा म्हटलं जातं, मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट सुद्धा म्हटलं जातं आणि म्हणून उत्तर आहे सी, बोथ ए अँड बी। क्वेश्चन नंबर 3, डॅश डॅश रिप्रेझेंट फॅक्टरी कॉस्ट प्लस ऑफिस एक्सपेन्सेस। फॅक्टरी कॉस्ट मध्ये जर ऑफिस एक्सपेन्सेस किंवा ओव्हरहेड किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस किंवा ओव्हरहेड जर ॲड केले तर तुम्हाला काय मिळू शकेल, तर तुम्हाला मिळेल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आणि म्हणून उत्तर आहे ए। क्वेश्चन नंबर 4, डॅश डॅश रिप्रेझेंट कॉस्ट ऑफ प्रोडक्शन। आता कॉस्ट ऑफ प्रोडक्शन तुमच्याकडे आहे, त्यामध्ये ॲड करा सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस। ते मिळाल्यानंतर तुम्हाला काय मिळेल तर तुम्हाला ती टोटल कॉस्ट मिळेल। म्हणजे पहा, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण डिव्हिजन ऑफ कॉस्ट पाहिलेली आहे, तेच या ठिकाणी तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चनच्या अनुषंगाने विचारलं जातं। क्वेश्चन नंबर 5, डॅश डॅश प्राइस, कोणती प्राइस आहे, विच इन्क्लूड्स टोटल कॉस्ट प्लस मार्जिन ऑफ प्रॉफिट। पहा, उदाहरण पाहिलं होतं आपण, 40,000 टोटल कॉस्ट आली, 5,000 आपण प्रॉफिट गृहीत धरला होता, म्हणजे 45,000 रुपये तुमची काय आलेली आहे, दॅट इज सेलिंग प्राइस। बरोबर ना, 40,000 कॉस्ट असेल, 5,000 जर प्रॉफिट धरला तरच विक्रीची किंमत 45,000 येईल, दॅट इज सेलिंग प्राइस।
Question number 6. Dash shows total cost as well as cost per unit. हे फक्त कॉस्ट शीटच तुम्हाला त्या ठिकाणी दाखवतं. कॉस्ट शीटचा परफॉर्मा डोळ्यासमोर आणला तर तुम्हाला तिथे कॉलम दिसतात. पर्टिक्युलर रुपीज, रुपीज ही टोटल कॉस्टची आणि पुढचा कॉलम शेवटचा होता रुपीज कॉस्ट पर युनिट. म्हणजेच आपल्याला कॉस्ट शीट त्या ठिकाणी हे दाखवतं सी. क्वेश्चन नंबर 7. कॅरेज इनवर्ड इज ए पार्ट ऑफ. खालीलपैकी कशाचा कॅरेज इनवर्ड पार्ट आहे तर तो डायरेक्ट मटेरियलचा आहे. कॅरेज इनवर्ड म्हणजे एखादा माल खरेदी केल्यानंतर कारखान्यापर्यंत वाहून आणण्याचा खर्च तो त्या मटेरियलच्या प्राइस मध्ये ऍड केला जातो. म्हणून आन्सर आहे ए. क्वेश्चन नंबर 8. इनडायरेक्ट वेजेस इज ए पार्ट ऑफ. इनडायरेक्ट वेजेस कशाचा पार्ट आहे तर तो आहे फॅक्टरी ओव्हरहेडचा किंवा वर्क्स ओव्हरहेडचा किंवा मॅन्युफॅक्चरिंग ओव्हरहेडचा. तिन्हींची नावं सारखीच बी. क्वेश्चन नंबर 9. सुपरवायझर सॅलरी इज ए पार्ट ऑफ. सुपरवायझर सॅलरी कशाचा पार्ट आहे? हा आहे फॅक्टरी ओव्हरहेडचा किंवा मॅन्युफॅक्चरिंग ओव्हरहेडचा किंवा वर्क्स ओव्हरहेडचा. तिघांची नावं सारखीच बी. क्वेश्चन नंबर 10. प्रॉब्लेम तुम्हाला इथे दिलेत पहा. कॉस्ट शीट डोळ्यासमोर ठेवा आणि प्रॉब्लेम सोडवा. तुम्हाला आन्सर ताबडतोब शोधून काढता येऊ शकेल. पहा, प्राइम कॉस्ट ₹60,000, फॅक्टरी ओव्हरहेड ₹30,000, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड ₹20,000, डिस्काउंट अलाउड ₹5,000, बॅड डेट्स ₹2,000. हे सगळे तुम्हाला ओव्हरहेड किंवा कॉस्ट दिलेले आहेत. आणि काय विचारले? व्हॉट इज दी कॉस्ट ऑफ प्रोडक्शन विचारले. टोटल कॉस्ट नाही. टोटल कॉस्ट मध्ये कॉस्ट ऑफ प्रोडक्शन प्लस सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड ऍड केल्यावर टोटल कॉस्ट येते. म्हणजे टोटल कॉस्टच्या अगोदर सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड आणि त्याच्या अगोदर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. त्यामुळे कॉस्ट ऑफ प्रोडक्शन मध्ये सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड येत नाही. इथे जर तुम्ही पाहिलं तर डिस्काउंट अलाउड आणि बॅड डेट्स हे सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनशी संबंधित आहे. त्यामुळे ते घेऊ नका. डिस्काउंट अलाउड 5,000 आणि बॅड डेट्स नाही. मग काय घेणार आहे? प्राइम कॉस्ट 60,000 अधिक फॅक्टरी ओव्हरहेड 30,000 अधिक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड 20,000. म्हणजे या 60 अधिक 30 अधिक 20 ची टोटल केली तर येईल 1,10,000. हे तुमचं उत्तर. क्वेश्चन नंबर 11. प्राइम कॉस्ट 15,000, मोटिव पॉवर 1,000, ऑइल अँड फ्युअल 2,000, प्रिंटिंग स्टेशनरी 5,000. व्हॉट इज दी फॅक्टरी कॉस्ट? पहा, 15 अधिक 1 अधिक 2 एवढेच 18,000 घ्या. कारण फॅक्टरी कॉस्ट नंतर ऑफिस ओव्हरहेड येतात. प्रिंटिंग स्टेशनरी हे ऑफिस ओव्हरहेड म्हणजे ऑफिस ओव्हरहेडच्या अगोदर प्राइम कॉस्ट येते. त्यामुळे प्रिंटिंग स्टेशनरी टोटल मध्ये घेऊ नका आणि म्हणून उत्तर आहे ए 18,000. क्वेश्चन नंबर 12. इफ द कॉस्ट ऑफ सेल्स इज ₹1,00,000 म्हणजे टोटल कॉस्ट 1,00,000, सेलिंग प्राइस 1,20,000 म्हणजे प्रॉफिट किती झाला हो? 20,000. आता विचारले का देन व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट? 20,000 प्रॉफिट कशावर आहे तर 1,00,000 वर 20,000 म्हणजे किती टक्के झाले? 20%. आन्सर इज बी. क्वेश्चन नंबर 13. इफ द कॉस्ट ऑफ सेल्स ₹50,000. पहा, टोटल कॉस्ट म्हणजेच कॉस्ट ऑफ सेल किती? 50,000. प्रॉफिट इज चार्ज ऍट 20%. कशावर? 50,000वर. 50,000वर 20% जर तुम्ही प्रॉफिट चार्ज केला तर प्रॉफिट येईल 10,000. 50,000 कॉस्ट, 10,000 प्रॉफिट. मग तो माल केवढ्याला विकला पाहिजे तर 60,000ला विकला पाहिजे. म्हणजे सेलिंग प्राइस तुमची 60,000 बी. क्वेश्चन नंबर 14. इफ द प्राइम कॉस्ट इज ₹30,000, इनडायरेक्ट कॉस्ट इज ₹20,000 म्हणजे पहा दोन्ही कॉस्ट मिळून टोटल केली तर ती आली 50,000. 50,000ची वस्तू तुम्ही विकताय केवढ्याला? 60,000ला. म्हणजे प्रॉफिट किती झाला? 10,000. आणि म्हणून आन्सर आहे सी 10,000. क्वेश्चन नंबर 15. ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल 20,000, 20,000. Purchases 15,000, closing stock of raw material 5,000. What is the cost of direct material? Opening stock 20,000 plus purchases 50,000, total 35,000.
35,000 पैकी शिल्लक किती राहिला? 5,000. 5,000. 35,000 मायनस 5,000 म्हणजेच मटेरियल कितीचं यूज केलेलं आहे? तर 30,000चं मटेरियल यूज केलेलं आहे. मग हे 30,000 इज अ कॉस्ट ऑफ डायरेक्ट मटेरियल सी. क्वेश्चन नंबर 16. डायरेक्ट मटेरियल ₹10,000, डायरेक्ट वेजेस ₹5,000 and direct expenses ₹3,000. Then what is the prime cost? Prime cost is equal to direct material plus direct labor, that is direct wages, and direct expenses or chargeable expenses. मग ह्या तिघांची टोटल आपल्याला करणं आवश्यक आहे. डायरेक्ट मटेरियल 10,000 अधिक डायरेक्ट वेजेस 5,000 15,000 अधिक डायरेक्ट एक्सपेन्सेस 3,000 म्हणजेच टोटल झाली 18,000. 18,000 ही तुमची प्राइम कॉस्ट आणि म्हणून उत्तर आहे डी 18,000. क्वेश्चन नंबर 17. डॅश आयटम शुड नॉट बी कन्सिडर्ड व्हाईल असर्टेनिंग कॉस्ट ऑफ प्रोडक्ट. पहा, कुठला ॲटम किंवा कुठली कॉस्ट ही कॉस्ट शीट मध्ये घेतली जात नाही. हे आपण थेरॉटिकल पार्ट मध्ये नॉन कॉस्ट आयटम जे आहेत ते कॉस्टिंग मध्ये घेतले जात नाही, तर ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला घेतले जातात. उदाहरणार्थ प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन, डिस्काउंट ऑन शेअर्स ऑर डिबेंचर, गुडविल रिटर्न ऑफ, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, हे सगळे एक्सपेन्सेस आहेत. पण ते कसे आहेत? नॉन कॉस्ट आयटम आहेत. ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला घेतले जातात, ते कॉस्ट शीट मध्ये घेतले जात नाही. आणि म्हणून उत्तर आहे बी. नॉन कॉस्ट आयटम should not be considered while ascertaining cost of product किंवा टोटल कॉस्ट किंवा ascertaining कॉस्ट शीट. वाक्यप्रयोग कसाही येऊ शकेल. क्वेश्चन नंबर 18. नॉन कॉस्ट आयटम्स आर इन्क्लुडेड इन. नॉन कॉस्ट आयटम कुठे इन्क्लूड केले जातात, कुठे मांडले जातात? कोटेशनला नाही, टेंडरला नाही, कॉस्ट शीटला नाही. कॉस्ट शीटला काय मांडले जातात? कॉस्ट आयटम मांडले जातात. आणि नॉन कॉस्ट आयटम हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला मांडले जातात. जसं मग अशी सांगितल्याप्रमाणे कुठले कुठले आहे? कमिशन टू डायरेक्टर, बरोबर ना. त्यानंतर कमिशन टू ब्रोकरेज, गुडविल रिटर्न ऑफ, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस रिटर्न ऑफ, प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन, हे सगळे नॉन कॉस्ट आयटम आहेत. ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटलाच मांडायचे, कॉस्ट शीटला मांडायचे नाही. म्हणून आन्सर ए. Question number 19. Dash represent incomplete unit at the end of the given period. Work in process हे इनकम्प्लीट असतं ना, फिनिश गुड्स हे कम्प्लीट आहे. त्यामुळे वर्क इन प्रोसेस जे आहे ते तुमचं काय आहे ते दाखवतं, रिप्रेझेंट करतं काय? ते प्रोडक्ट अजून इनकम्प्लीट आहे, तयार होतोय, तयार झालेला नाही, तयार होतोय. आणि म्हणून उत्तर आहे ए. वर्क इन प्रोसेस. क्वेश्चन नंबर 20. ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल प्लस परचेसेस, हे दोघांचं टोटल घ्या, मायनस क्लोजिंग स्टॉक रॉ मटेरियल हे करा, जे येईल ते. आता उदाहरणादाखल पाहू. ओपनिंग स्टॉक 10,000, परचेसेस 5,000, किती झाले? 15,000. त्यातून वजा क्लोजिंग स्टॉक 2,000 वजा करा, म्हणजेच तुम्ही माल 13,000चा वापरलाय. कशासाठी? प्रोडक्शनसाठी. म्हणून त्याला आपण म्हणतो वापरलाय, कंझ्युम केलेला आहे. दॅट इज कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम्ड इन. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा येथे एक आठवण करून देतो की तुम्ही थेरॉटिकल पार्ट चांगला करा, फक्त तुम्ही मल्टिपल चॉईस क्वेश्चन कडे वळू नका. थेरॉटिकल पार्ट चांगला असेल तर मल्टिपल चॉईस क्वेश्चन ऑटोमॅटिक येतील. पण तुम्ही जर मल्टिपल चॉईस क्वेश्चन कडे गेला आणि जर फक्त विचार करत बसला आणि पाठांतर करत बसला तर तेवढ्यापुरतं तुमच्या लक्षात राहील, ते कायमस्वरूपी लक्षात राहणार नाही. म्हणून थेरॉटिकल भागाचा अभ्यास करा, त्या कन्सेप्ट समजून घ्या, त्याचं आकलन करा, आणि ते सर्व झाल्यानंतर ऑटोमॅटिकली तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन येऊ शकतील. त्यामुळे कुठेही तुम्ही डायरेक्टली मल्टिपल चॉईस क्वेश्चन कडे जाऊ नका. ते जरी कळलं तर ते तात्पुरतं कळतं, फॉर द टाइम बिंग. कालांतराने तुम्ही ते विसरून जाण्याची शक्यता आहे. आणि म्हणून थेरॉटिकल पार्ट हा चांगला तुम्ही करा. विद्यार्थी मित्रांनो, पुढील
पुढील भागामध्ये आपण कॉस्टिंगचा पुढील टॉपिक अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी हा एकंदरीत कॉस्ट आणि कॉस्ट वरचे जे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला जर आवडले असेल तर निश्चितपणे व्हिडिओला लाईक करा. तुमच्या ज्या कमेंट्स असतील त्या सर्व कमेंट्स बॉक्समध्ये नमूद करा, त्याला यथोचित उत्तर मिळतील. त्याचप्रमाणे हा व्हिडिओ आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना त्या शेअर करा आणि ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी चॅनलला निश्चितपणे सबस्क्राईब करा की जेणेकरून गतकालातील सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. फक्त चॅनलला सबस्क्राईब करू नका, तर चॅनलच्या समोर जे बेल बटन आहे ते बेल बटन प्रेस केले तरच तुम्हाला नोटिफिकेशन डेली प्राप्त होऊ शकतील. जर बेल बटन प्रेस केलं नाही तर मात्र तुम्हाला नोटिफिकेशन येणार नाही आणि कळणार नाही कोणता व्हिडिओ आलेला आहे. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा, त्याच्या समोरचं बेल बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन आपोआप तुमच्या मोबाईलवर प्राप्त होऊ शकतील. विद्यार्थी मित्रांनो, माझी वेबसाईट आहे, इंस्टाग्राम आहे, फेसबुक पेज आहे, त्याचप्रमाणे व्हॉट्सअप आहे. या सर्वांच्या लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, त्यामुळे त्या लिंकवर जाऊन तुम्ही फॉलो करू शकता आणि माझ्याशी कम्युनिकेशन करू शकता. त्याचप्रमाणे इथे माझा ईमेल आयडी दिलेला आहे, त्या ईमेल आयडी वर सुद्धा तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, कॉस्टिंगचे प्रत्येक चॅप्टरचे आपण घटक केलेले आहेत आणि त्या घटकांचा अभ्यास आपण करतोय. पूर्ण टॉपिकचा एकत्रित घेत नाही, त्या टॉपिकचं विभाजन केलेलं आहे एक एक घटकामध्ये आणि प्रत्येक घटकावर आपण थिअरी आणि मल्टिपल चॉईस अशा प्रकारे चाललेलो आहे. त्यामुळे एकंदरीत जर मल्टिपल चॉईस क्वेश्चनचा जर भाग पाहिला तर तुम्हाला प्रत्येक घटकावर मल्टिपल चॉईस माझ्या व्हिडिओमध्ये प्राप्त होऊ शकेल. त्यामुळे व्हिडिओ पूर्णपणे ऐकत चला, तो चांगल्या प्रकारे आकलन होईल. या पद्धतीने तो वारंवार पहा, म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं ऑटोमॅटिक त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकतील. धन्यवाद.